आरोग्य अधिकारी आता आरोग्य अधिकारी आहे की नाही मला माहित नाही, परंतु शहराची साफसफाई स्वच्छता अतिशय घाण निर्माण झालेली असताना आपण या शहराला आणखी कशामध्ये घालत आहात मला समजत नाही. माननीय आयुक्त मॅडम, तुम्ही पूर्ण शहरामध्ये आम्ही सभागृहामध्ये याच्या आधी अनेक वेळा पाहतो आहे, आपण सकाळी 7 वाजता 6 वाजता उठून पूर्ण शहरामध्ये फिरता, परंतु एवढं फिरत असताना आपल्या हाती आला काय? आज अमरावती महानगरपालिकेची आम्ही मिळून आलो, आमसभा लागली म्हणून हा विषय होत आहे. याच्या आधी तर सगळं गोलमाल काम होतं. याच्या आधी सगळं गोलमाल काम असताना आज आम्ही नगरसेवक आहोत. मी पहिल्याच वेळेस मी सन्माननीय श्रीकृत नगरसेवकांना माफी मागतो की त्यावेळेस मी म्हटलं होतं की सत्ता बाजूला ठेवा, पहिला साफसफाईचा मुद्दा घ्या. पण तरी आज जरी लागले असले तरी मी सर्वांचा धन्यवाद देतो, कारण साफसफाईमुळं हा साफसफाईचा मुद्दा छोटा नाही आहे. डेंग्यूचे मच्छर आहे, साधे मच्छर आहे, नाल्या आहे, बिमाऱ्या आहे, आरोग्य, या सगळ्याचा जर विचार केला तर प्रत्येकाचा हा विषय आहे. सन्माननीय आयुक्त मॅडमचा बंगला 5 लाख स्क्वेअर फुटाचा असेल आणि आमचा प्रभाग किमान 1,05,00,000 स्क्वेअर फुटापर्यंत आहे. सन्माननीय आयुक्त मॅडमच्या बंगल्यावर 15 कामगार असतील कमीत कमी, 2-3 शिफ्ट मध्ये ड्रायव्हर, 2-3 शिफ्ट मध्ये गार्ड, सिक्युरिटी गार्ड, स्वयंपाकवाले बाई, बाकीचे साफसफाईवाले. आमच्या प्रभागात फक्त 11 माणसं. म्हणजे मी या महानगरपालिकेचा मॅडम जरी आपल्या सन्मान्य असल्या तर शहरामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यावर जर समजा 15 कामगार असतील तर या शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये 50-60 कामगार असले पाहिजे. मी आता तुम्हाला सांगतो मॅडम, मी परवा दिवशी फोन केला एसआयला, किती कामगार आहे? फक्त 11 कामगार, 2 गाड्या. अरे मग तुम्हाला 90 दिवस झाले असताना तुम्ही 2 गाड्या शहरामध्ये आमच्या प्रभागात फिरून आले, ही दयनीय परिस्थिती आहे. हो, मला उद्या फोन प्लीज, कारण महाप्रसाद थांबवल्यानंतर म्हणून सम्मानित जी आप अपने समय पे बोले या ठिकाणी मी उल्लेख यासाठी केला आहे की त्यांना जाणीव आहे. आयुक्त मॅडम आपल्या या शहरामध्ये खूप चांगलं काम करत आहे म्हणून मी पहिलेच सांगितलं आहे, परंतु या शहरामध्ये एवढं चांगलं काम करत असताना आपण 3 महिने झाले असताना सुद्धा आपण गाड्या उपलब्ध केल्या नाही. माणसं किती आहे?